अमोल मिटकरींकडून ऑडिओ क्लिप शेअर करत लक्ष्मण हाकेंवर आरोप करण्यात आले। देवाणघेवाण करून ओबीसी उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप करण्यात आला। लोहा मतदारसंघामध्ये हाकेंनी खोटा बनाव केला असं मिटकरी म्हणाले। हा साहेब कुठं? नांद्याकडे आलो, अच्छा गावाकडं. आता उचलला का फॉर्म तुम्ही? हो, उचला फॉर्म. कसं काय असं? हाके साहेबाचं प्रेशर आलं सकाळी, तुम्हाला म्हणलो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो. 1 तासाभरात बसू आपण दोघ जण. हे आलो मी. हॅलो, सर जय ओबीसी. जय ओबीसी, बोला. मी भोकरून बोलतो, प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट कुंठे. हो हो तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होतात. हो हो हो. साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव इलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं. त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता उमेदवारी अर्ज. आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे. और त्यांनी कसला आलाय हो? नाही नाही ऐका ना नाही साहेब. नाही, असं नाही, असं नाही. ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का हो? नाही ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे. मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये. मी तुम्हाला खूप मानतो. मी खूप चांगलं काम, आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय. मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर. त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला. मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं. त्यांनी लढतोय आपण जरांगीने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत. आपण 16-17 उमेदवार आपले आहेत. आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत. त्यामुळं त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर. त्यांनी आर्थिक उलाढाल केली. मी कसा दबाव त्यांच्यावर टाकेन बरं? बरोबर. नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले. आपले ओबीसीने बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना, तर त्यांना गैरसमज करून द्यालेत की लक्ष्मण हाके साहेबांना त्यांना. सदर उमेदवाराने शेवटच्या दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर 2024 रोजी आम्हाला कोणतीही पक्षाला कल्पना न देता त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. सदर उमेदवाराला मी कॉल केला असता त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की लक्ष्मण हाके यांच्या प्रेशरमुळे मी माघार घेत आहे. मी त्यानंतर लक्ष्मण हाके यांना सुद्धा याबद्दल खुलासा मागण्यासाठी कॉल केला असता त्यांनी मला स्पष्ट सांगितले की या उमेदवाराचा माझा काही संबंध नाही. 7 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 3 दिवस नंतर लोहा मतदारसंघामध्ये प्रचारार्थ आले असता त्यांच्या गाडीमध्ये हा उमेदवार उपस्थित होता. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत.